नमस्कार, मी किरण कुमार थोरात. पत्रकारितेतून थेट संवाद साधणारे न्यूज नेटवर्क, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन, प्रबोधन, क्रीडा आणि गुन्हेगारी वार्ता माहितीसाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शहापूर नडगाव लेणाड मार्गे मुरबाड पाटगाव खोपिवली हा 8 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा यासाठी महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर रस्त्यावर मंगळागौर पूजन करून केला रास्ता रोको. नडगाव आणि परिसरातील महिलांचा रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्ती कामासाठी नियोजित केलेल्या आंदोलनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नारी शक्तीच्या आंदोलनाला यश. अखेर MSRDC प्रशासनाकडून येत्या 8 दिवसात अपूर्ण राहिलेल्या खड्डेमय रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे लेखी पत्र देऊन दिले आश्वासन. मागील 8 वर्षापासून रखडलेल्या शहापूर नडगाव लेणाड मार्गे मुरबाड पाटगाव खोपिवली रस्त्याचे अपूर्ण कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्याने वाहनातून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवासी जनता अक्षरशः मेटाकुटीस आली आहे. पावसाळ्यात मोठमोठे खड्डे आणि उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य सहन करत प्रवास करत आहेत. 8 वर्षात अनेक वाहन चालकांचे अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागला तर काही गंभीर जखमी होऊन हातपाय गमवावा लागला. वारंवार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संबंधित MSRDC आणि ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे होणाऱ्या जनतेच्या नागरिकांच्या शारीरिक आणि आर्थिक नुकसानाला जबाबदार यंत्रणेविरुद्ध आंदोलनं केली. आंदोलनानंतर काही अंशी थातूरमातूर रस्त्यांच्या डागडुजी करून रस्त्यांची कामे करण्यात आली, परंतु रस्त्यांची अवस्था जैसी की तैसी. या सर्व भोंगळ कारभाराचा चेहरा समोर आणण्यासाठी आणि आत्तापर्यंत सर्वसामान्य जनतेशी भावनांशी खेळणाऱ्या संबंधित MSRDC प्रशासन आणि ठेकेदार यांना जनतेचा हिसका दाखवण्यासाठी नडगाव आणि परिसरातील नारी शक्तीने पुढाकार घेऊन दिनांक 13/8/2026 रोजी तहसीलदार शहापूर यांच्या माध्यमातून संबंधित MSRDC या महाराष्ट्र राज्य रस्ते विभागाला पत्रव्यवहार करून रस्त्याच्या कामांची डागडुजी न करता तातडीने अपूर्ण रस्ते कायमस्वरूपी बनवून पूर्ण करावेत, अन्यथा मंगळागौर या सणाच्या दिवशी नारी शक्ती महिला ह्या सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करेल अशा इशारा दिला. संबंधित MSRDC प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने नडगाव आणि परिसरातील महिलांनी दिनांक 25/8/2026 रोजी नडगाव येथे मंगळागौर देवीची भर रस्त्यात पूजा करून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनात उपस्थित महिलांनी MSRDC चे अधिकारी आणि ठेकेदार यांनी रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्यामुळे जे अपघात झाले त्या MSRDC अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचे मनोगत व्यक्त करताना तीव्र शब्दात निषेध नोंदविला. 3 ते 4 तास रस्ता रोको करण्यात आला. अखेर MSRDC प्रशासनाकडून महसूल विभागाचे नायब तहसीलदार घुटे आणि पोलीस निरीक्षक विलास कदम यांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या महिलांना आंदोलन थांबवण्याचे पत्र देऊन येत्या आठवड्याभरात रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासित केले. त्यानंतर महिला भगिनींनी नारी शक्तीने आंदोलन मागे घेतले, परंतु येत्या 8 दिवसात रस्त्याची कामे पूर्ण झाली नाही तर समृद्धी महामार्ग रोखला जाईल असा इशाराही दिला. आमची मुलं शाळेत जातात, कधी येते ते आमच्या जीवाला घोर राहतो. काय झालं त्याला जबाबदारी कोण आहे? आमच्याकडे कोण बघणार? एवढ्या जनतेची काळजी नाही. आम्ही म्हणून आम्ही काय
कोण आहे आम्हाला बघूया. जसे जनता महिला नाही तसं प्रशासन कोण आहे का ते आम्हाला दाखवा. हे प्रशासन आहे. या महिलांना या बहिणींना मुलांना माहिती पाहिजे आपल्या प्रशासनाने कोण आहे. आम्ही आत्महत्या जाऊ शकतो नाही. आम्हाला आम्ही पत्राकडे जाऊ का फोनकडे जाऊ का एवढं त्यांना कोणी इथून हरायचं नाही. तुम्हाला आता सगळ्यांपासून उठा माणसाच्या जीवाचे खेळ चालवले. एमएसपासच्या अतिजास्त महामार्गावरील समस्या संबंधित यंत्रणेच्या आणून देण्यात असून संबंधित यंत्रणेस आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. बैठकीमध्ये चर्चा तहसीलदार यांनी सदर काम या आठवड्यापर्यंत चालू करावे अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सदर कंत्राटदाराला सूचना देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आपल्या मागणीच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्यात येत असल्याने तशी दैनिक व्यवस्था आहे, काही शंका नाही. आम्ही कालही आणि आजही तहसीलदार साहेबांसोबत मिटिंग घेण्याचे सगळे प्रयत्न भरपूर केले. आमचे जे कांबळे आमदार आहेत ते मी स्वतः तसेच आजही सकाळपासून आपले जे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत त्यांना माहितीच आहे की MSRDCचे दहाने साहेब आहेत, त्यांच्याशी संपर्क करून हे करण्याचा प्रयत्न केला. असं काही करून ही काही प्रोसेस आहे आणि सर्व महिला आणि मुलांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. संदर्भात बोला. प्रमुख ते बोलतील ते कोण तसे नाही बोलणार होऊन जाईल. काय बोलणार ठीक आहे, ते माहिती टाकावं लागेल, त्यानंतर मी चर्चा करू शकतो. फोटो काढा असा हात लावा तुम्ही हात लावा तुम्ही हात लावा इकडे बघा जरा. आवाज द्या. नारी शक्ती आगे बढ़ो. आवाज द्या, आवाज द्या. नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, नारी एकजुटीचा, नारी एकजुटीचा. सर्वांनी उठा. आता सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहायचे.